त्यांचा जो पुरोगामी विचार त्यांनी शेवटपर्यंत जपला होता, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य दादांचं. तिथे ते परखड बोलायचे. भाजपसोबत गठबंधनमध्ये असताना सुद्धा दादांनी शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार कधी सोडला नाही. म्हणूनच आम्ही दादांवर जीव ओवाळणारी माणसं आहोत. दादा इतका मोठा व्यक्ती की काल दादा असे का चुकले, गाडीत बसताना सुद्धा दोनदा चेक करायचे दादा की सीट बेल्ट ओके आहे का, ड्रायव्हर ओके आहे का. काल एवढं मोठं विमान घेऊन येत असताना त्यांना असं का वाटलं नाही की विमान घिरट्या खात आहे. मला अजूनही विश्वास वाटत नाही की दादांची अशी एक्झिट झाली असेल. पण शिवशाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेब आम्ही डोळ्यानं पाहिले नाही. पवार साहेब आणि दादांच्या रूपात ते आम्ही पाहतो. आमचा दादाच गेलाय. पवार साहेब अत्यंत खचले, पहिल्यांदा बघायला मिळालं. पवार साहेबाचा मुलगा गेलाय, आशाताईचं तर पोटचा गोळा गेलाय. त्याच्यामुळं मुद्दा म्हणून विदर्भावर जे त्यांचं प्रेम होतं, प्रत्येकजण म्हणायचे की पश्चिम महाराष्ट्राने नेते आहेत, मात्र तुम्हाला अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी एक संधी दिलेली आहे, ते विदर्भावरचं प्रेम होतं. संपूर्ण विदर्भावरचं प्रेम होतं. त्या प्रेम होतं. मी भाड्याच्या घरात राहणारा माणूस होतो साहेब. 6 वर्षापूर्वी मला अचानक फोन आला दादांनी की तुला मी आमदार करणार आहे, तू कागदपत्र घेऊन ये. म्हटलं दादा माझ्याकडे कुठलाच कागद नाही, इन्कम टॅक्स मी काय बऱ्याचा संबंधच नव्हता. दादांनी ढिकले आणि कार्लोस वकील लावून कागदपत्राची पूर्तता करायला सांगितली. त्याच्यानंतर माझं घर झालं साहेब. 5 वर्षात माझी एकच विनंती होती, दादा हे तुमच्या पुण्यानं घर झालंय. जसं ते सूरज चव्हाण जे बिग बॉसवाले आहेत तशा पद्धतीने केलं. म्हटलं दादा माझ्या घराला पाय लावा. दादाचं मागच्या वर्षी मला आठवतं बजेटचं अधिवेशन होतं. म्हणजे माझ्या मागं बजेटची गडबड आहे, मी येऊ शकत नाही, तुला घाई असेल तर तू उरकून घे, कारण म्हणा आता उन्हाळा खूप लागला आहे. मी म्हटलं मुलं मुली एकत्र आहेत. 2दा-3दा मग एकदा ओरडले, मी येईल म्हणत तेव्हा तू आता उरकून घे. मग मी देवगिरीवर गेलो आणि देवगिरीवर दादाची चप्पल मी चोरून आणली त्या शंकरकडून आणि त्याची पूजा केली माझ्या घरात वास्तू. दादा आता मोठी लढाई आहे आपल्या समोर. आम्ही लढाईच नाही लढू शकत सर. आम्ही शस्त्र टाकले, आमचा योद्धा गेलाय. कशी लढणार लढाई सांग? कोणासोबत लढाई लढायची? दादाबद्दल कोणी बोललं तर आमच्या भावना मनापासून होते. ते काही फक्त पक्षाचा प्रमुख आहे म्हणून बोलावं लागतं म्हणून नाही, पण या भावना होत्या. लढाई आता संपलेली आहे साहेब. आम्ही पण तलवारी मॅन केल्यात. राजकारण मी अजितदादामुळं माझा राजकीय जन्म झाला आहे. आणि काय होतं, वाढदिवस असला पहिला फोन समजा हे गव्हाणे आहेत यांचं नाव लिहिलेलं असायचं, गव्हाणेंचा वाढदिवस, काटे साहेबांचा वाढदिवस. आम्हाला फोन करणारा एक नेता होता महाराष्ट्रात. आम्ही ना मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसू शकत. आता आमच्या गाडीत दादा, आता माझी साधी इनोवा आहे, माझ्या गाडीमागं मर्सिडीजच्या गाड्या अशा लागलेल्या असायच्या. दादाला विनंती केली, दादा बसावं म्हणलं माझ्या गाडीत. दादा बसून मोठी गाडी आहे. दादा तुमच्याच पुण्य नसलेली गाडी आहे. त्याच्यामुळं आता काय योद्धा गेला, आम्ही काय लढणार असं वाटत नाही. पद प्रतिष्ठा सन्मान देणारे दादा, एखादा असं नेतृत्व जे पुन्हा होऊ शकत नाही, ही सगळी भावना जी आहे ते या नेत्यांची आहे. अशा पद्धतीनं शास्त्रू नयनांनी आता दादांना शेवटचा निरोप देण्यापलीकडे त्यांच्याकडे आत्ता पर्याय नाही. मात्र ही सगळी मंडळी पुन्हा उभं राहतील, दादांचा विचार जपतील, अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. मनोज गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती.